शरीरम सर्वज्ञ सर्वजंतुहितदक्षम कर्णानुयोग दीपम कुर्वे स्वांतस्तमो विघार्ततम। जिनवानी माता की 3,9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। पूर्व चर्चेमध्ये आपण गुणस्थान, मार्गणा, जीवांचे भाव, लोक, अलोक आणि काल या सगळ्यांचं वर्णन ज्याच्यामध्ये असतं त्याला कर्णानुयोग असं म्हणतात। आपली चर्चा अशी झालेली होती। आजचा प्रश्न आहे, गुणस्थान किसे कहते हैं? गुणस्थान किसे कहते हैं? मोह और योग के निमित्त से होने वाले आत्म परिणामों के तारतम्य को गुणस्थान कहते हैं। बघा, मोह जो स्व आत्म सोडून, आत्मस्वरूप सोडून, निज स्वरूप सोडून, निज स्वभाव सोडून जे अन्य वस्तूबद्दलची आसक्ती, ममत्वभाव असतो त्या सगळ्याला मोहच म्हणायचं। फक्त मोहाचा विषय निज स्वरूप, निज स्वभाव याच्याबद्दल असणारी आसक्तीला मोह कधी म्हटलं जातं नाही। मग निज स्वरूप, निज स्वभाव, निज संपत्तीला सोडून अन्य सर्व परद्रव्यावर जी आसक्ती असते त्याला मोह म्हणतात। आणि योग मन वचन कायेच्या तारतम्यतेला योग म्हणतात। त्या मन वचन कायेची तारतम्यता आणि मोहाचा प्रभाव ह्या दोन्हीच्या निमित्तानं जे जीवाचं एक स्थान निर्माण होतं, काय निर्माण होतं? एक स्थान, एक व्यवस्था निर्माण होते, त्याला गुणस्थान म्हणतात। अगदी सोप्या भाषेमध्ये पर्यटन स्थळ कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी पर्यटन करायला मनोरंजनासाठी लोक जातात त्याला पर्यटन स्थळ म्हणतात। धर्मस्थळ, धर्मस्थान तुमच्या सोप्या भाषेत तुम्हाला धर्मामध्ये सांगतात आयतन स्थान आणि अनायतन स्थान। आयतन स्थान म्हणजे काय? जे धर्म करण्यायोग्य स्थान आहे त्याला काय म्हणायचं? आयतन। जे धर्म करण्यायोग्य स्थान नाही त्याला काय म्हणायचं? अनायतन। तसं प्रत्येक जीवाच्या त्याच्या व्यवस्थेमध्ये जे त्याच्यात असणारे गुण, मग ते गुण माझ्यात किती आहेत हे मला जरी कळत नसलं तर ते कर्म सिद्धांतामध्ये पक्क असतं। 100% कुणाला कळतं? चेतन द्रव्यामध्ये हे फक्त केवळ ज्ञानी जीवांना कळतं। आणि अचेतन द्रव्य आता कळतंय म्हणायचं नाही त्याला, पण अचेतन द्रव्यापाशी प्रामाणिकपणा कुठला आहे? तर तो कर्मापाशी, कारण तो व्यक्ती बघत नाही। ऐकायला का झोपायला आहे? कोण चंद्रपूर सागर महाराज, कोण वीर सागर महाराज, कोण गावचे पाटील, कोण गावचे इमानदार, सरपंच, मंत्री, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती, श्रीमंत, गरीब, जैन, अजैन, त्रियंच, मनुष्य, देव, कुठलाही भेदभाव नाही। त्याचं सॉफ्टवेअर एवढं पक्का आहे कर्म सिद्धांताचं। म्हणून एक बोली भाषेमध्ये म्हटलं जातं, ह्या जगात जर सगळ्यात जास्त प्रामाणिक कोण असेल, आई वडिलांच्या पेक्षा, गुरूंच्या पेक्षा, सगळ्यांच्या पेक्षा जर प्रामाणिक कोण असेल तर ते काय? कर्म आहे। कारण ते सगळ्यांना समान।
तीर्थंकर होणाऱ्यांना सोडलं नाही. 1 तासामध्ये मोक्षाला जाणाऱ्या केवलज्ञान होणाऱ्या मुनी महाराजांना ते कर्म सोडलं नाही, त्याचं फळ त्यांना भोगायलाच लागलं. मग तुम्ही आम्ही कोण? मग प्रत्येक गोष्ट करताना फार विचारपूर्वक करायला पाहिजे. आमच्याकडूनही जीवन जगत असताना, आज हे सगळं करत असताना आमच्याकडूनही चुका होतात. चुका होत नाहीत असं नाही, पण त्या चुकीला आम्ही समजावून घेतलं पाहिजे. निदान चुकीला चूक तर म्हटलं पाहिजे. एक गाव होतं, गाव कोणतं ऐकू येत नाही, कोथळी. सगळं गाव चांगलं होतं, पण त्या गावात एक चोर होता. चोर कोण होता? चोर. इतका पटाईत चोर होता तो. मग त्यानं, आता तुझं जरा वय झालं, मग आता आपली उत्तराधिकारी कोणतरी नेमायला पाहिजेत. मग त्यांनी उत्तराधिकारी आपल्या पोरग्याला सांगितलं, हे पुढं आपला बिझनेस चालवायला पाहिजेस तू. तो म्हणला चालवतो पप्पा. मग कसं करायचं असतंय, चल तुला ट्रेनिंग देतो म्हणले. आणि एकदा चोरीला घेऊन जाताना आपल्या पोरग्याला घेऊन गेले. पोरग्याला घेऊन जाताना त्याला बाहेर रस्त्यावर उभा केलं. 1-2 दिवस अगोदर त्याला सिग्नल शिकवलं, कुठलं सिग्नल कुठल्या वेळी द्यायचं असतंय काय. तो सगळा मुलगा शिकला. आणि त्याला मग चोरी करायला आत गेला. कोण? चोर. वडील आत गेला. आत जाताना त्याला सांगितलं होतं, कोणतरी या लागलं तर अशा आवाजात सिग्नल द्यायचं. ठीक आहे म्हणला. तो आत गेला, असं त्या दरवाजापर्यंत जाणार, इतक्या ती पोरग सिग्नल देणार. ते परत येणार. परत आल्यावर म्हणणार, काय काय नाही, मला असं वाटलं आपल्याला कोणतरी बघायला लागले. इकडं तिकडं बघितला, 5-10 मिनिटं थांबला आणि तो आत गेला. आज जाऊन आता घर उघडलाय. तो घर उघडून त्या तिजोरीपर्यंत गेलाय आणि परत त्या मुलानं सिग्नल दिला. परत तो बाप तिथनं पळत आला बाहेर आणि आडुशाला जाऊन, काय रे बाबा, मला कोण तर आपल्याला बघायला लागले असं वाटायला लागले. मूर्ख, तुला अक्कल नाही, कोण आहे ते बघ. नाही. परत तिसऱ्यांदा आता तिजोरी फोडलाय असं माल घेणार, इतक्यात त्यानं आवाज दिला. मग परत पोरग बाप बाहेर आला. काय झालं बाबा, कोण तर आपल्याला बघायला लागले. ते बाप इकडं तिकडं सगळं बघितलं आणि कोणच दिसना. त्याला 2 पोरग्याला मारला. कोण बघायला लागले? बाबा, कोण बघितलं नसलं तर देव तर आपल्याला बघायला लागला. आपण चोरी करायला लागलोय हे कोणाला दिसत नसलं तर त्या देवाला तर, म्हणजे तुम्ही काय मला सांगितलं होता, कोण आपल्याला बघायला लागलं तर सांग. मग ते देव बघायला लागलाय म्हणून मी तुम्हाला सूचना द्यायला लागलोय. त्यावेळी त्या बापाच्या लक्षात येते की कोण जरी बघितलं नसलं तर देव आपल्या, त्या हिंदूंच्या अपेक्षेनं देव आणि आपल्या जैन सिद्धांताच्या अपेक्षेनं कर्म. म्हणून मी असू दे, माझ्याकडून काय अज्ञानात चुकावतात, जाणून बुजून चुकावतात, सगळ्यांच्या समोर होतात, काही वेळेला झाकून होतात, सगळं होतात तुमच्या. आम्ही असं म्हणायचंच नाही मी करायला लागलोय, कोणाला माहीत नाही. 2 लोकांच्या पासून तर आपण वाचू शकत नाही. एक तर आपण स्वतः आहेच, पण आपल्याला सोडून 2 व्यवस्थेपासून आपण वाचू शकत नाही. एक व्यवस्था आहे ती केवली भगवंतांची. कुठली? केवली. आणि दुसरी व्यवस्था आहे ती कर्मसिद्धांताची. ह्या दोनांच्या पासून वाचणं कठीण नव्हे, अशक्य आहे. आणि कल्याण करणारे, आता वीतराग भगवान काय आमचं नुकसान करत नाहीत, पण कल्याण करणारे वीतराग भगवान जरी असले तर नुकसान करणारे कर्मसिद्धांत आहे. मग आपण एवढं जर सगळ्यांनी मनाला स्वीकारलो, मी काय खेळ करायला लागलोय हे कुणाला माहित नाही,
या आविर्भावात आपण राहायचं नाही. मी काय करायला लागलोय, मी किती सासू बरोबर कपट करायला लागलोय, सुनेबरोबर किती कपट करायला लागलोय, नवऱ्याबरोबर किती करायला लागलोय, बायको बरोबर किती करायला लागलोय, शेजाऱ्यांच्या बरोबर किती करलोय, साधूंच्या बरोबर किती करलोय, साधूंनी समाजाबरोबर किती करायला लागलोय, काय हे कोणाला जरी माहित नसलं. आचार्य सन्मती सागर महाराज एक वाक्य सांगत होते, आई जाणे बाप आणि मन जाणे पाप. ह्या मुलाचा खरा बाप कोण आहे? नाव घरी मी माझ्या नवऱ्याचं लावलोय, पण खरोखर मुलगा कोणाचा आहे हे कुणाला माहित असते? त्या जन्म देणाऱ्या त्या स्त्रीला माहित असते. खरा बाप कोण आहे जगाला माहित नसते, खरं त्या आईला माहित असते. तसं मी किती बरोबर आहे, मी खरोखर किती पवित्र आहे, मी हे करायला लागलोय बरोबर चूक, मी खेळ आहे काय तो धर्म आहे, काय आहे? समाजात असू दे, घरात असू दे, धर्मात असू दे, मंदिरात असू दे, महिला मंडळात असू दे, कुठेही असू दे, मी जे करायला लागलोय हे कुणाला कळत नाही असं वाटतंय तुम्हाला, पण कोथरीवाल्यांना कळलं तर ही फार मोठी शिक्षा देणारी लोक नव्हेत, दयाळू आहेत. आणि भगवंत शिक्षा द्यायला काही खाली येणार नाही. राहिला कोण? कर्म. तो अत्यंत प्रामाणिक आहे, तो कुणालाही सोडणार नाही. त्यामुळे कुणाला जरी भ्यायचं नसलं तर राहू दे, देवाला भिवू नका, गुरूंना भिवू नका, नवऱ्याला तर वाटतं भिवूच नका, पण त्या कर्माला तर जरा भ्यायला पाहिजे आपण. तुम्ही न मी पण आहे, त्याला तर त्याच्याबद्दल तर आमच्याकडे भीती असली पाहिजे. योग थोडा दिसू शकतो, मोह तुमच्या क्रियेत आला तर दिसतो, नाही तर दिसत नाही. मोह दिसायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणून आचार्य उमास्वामी महाराजांनी मूर्छा परिग्रह, वस्तू व्यवस्था आपल्या जवळ आहे तरच आपल्याकडे परिग्रह आहे. त्या काकांना मांडी घाला म्हणून मांडी घालून, वस्तू संपत्ती जे 10 प्रकारचं बाह्य परिग्रह सांगितलं ते जवळ असेल तरच परिग्रह आहे, नाहीतर अपरिग्रह असं समजायचं नाही. मग सगळ्या दिगंबर मुनी महाराजांच्या पेक्षा अजून मी म्हणतोय, हे माझं जरा भक्तीचं पुस्तक घेऊन ये रे, हे माझं कमंडल कुठं आहे, हे माझी पिंची कुठं आहे. मी काय सगळे महाराज सहजासहजी बोलतात, निदान आमच्याकडे पिंची कमंडल उपकरण आहे, त्याच्यावर तर न कळत आम्ही आमचा मालकी अधिकार गाजवतो. पण कधी तुमच्या गोट्यातली म्हैस म्हटल्या काय, हे माझा कासरा सोडा, हे माझा कासरा बांधा, हे माझं लोढणं कुठं आहे, ते कशालाच माझं म्हणत नाही, म्हणजे आपल्याला कळत नाही. मग आमच्यापेक्षा जास्त अपरिग्रही कोण होईल, निष्परिग्रही कोण होईल? ना त्यांना राहायला घर आहे, ना स्वतःला खायला अन्न आहे, ना कासरा, काय स्वतःच नाही, मग त्यांच्याकडे काय दिसत नाही, म्हणून ते अपरिग्रही होतील का? हा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला, ते तत्वार सूत्रचं लिखाण करताना आचार्य उमास्वामी भगवंतांनी मूर्छा परिग्रह, बाबा तुझ्याकडे वस्तू असायलाच पाहिजे असं नाही. जाता जाता एखादं मोठं घर, एखादी गाडी, एखादी बंगला, एखादं सोनं, ऐकलंय बायकांनो, दुसऱ्याच्या गळ्यातला दागिना, हातातली पाटली, अंगावरची साडी, नुसता बघितला आणि म्हणला असली साडी मी कधी घेईन, असला दागिना मला कधी मिळेल, एवढं म्हटला तर तुम्ही मरूपर्यंत नाही जरी घेतला तरी त्याच्यावर आसक्ती केलेल्याचा, परिग्रहाचा दोष आपल्याला लागतो, इच्छा केलेल्याचा दोष लागतो. म्हणून आचार्यांनी इच्छा निरोधः तपा, एखाद्या वस्तूला सोडणं म्हणजे तप म्हटलं नाही,
त्याला त्याग म्हणतात. एखादी वस्तू आपल्या जवळची आहे त्याला सोडणं, त्याला त्याग किंवा दान म्हणतात. पण कुठल्या वस्तूची अपेक्षा इच्छाच न करणं ह्याला तप म्हणतात, हे आचार्यांनी तिथं सांगितलं. आणि मग त्याच्यामध्ये बाहेरून तुम्ही किती, तुमच्याकडे काय आहे आणि काय नाही याच्यावर गुणस्थानाची चर्चा होत नाही. पहिल्या गुणस्थानातले पण दिगंबर मुनी महाराज असतात आणि 13व्या 14व्या गुणस्थानातल्यांना पण दिगंबर मुनी महाराजच म्हटलेलं आहे. 14 गुणस्थानात प्रत्येक पायरीवर महाराज आहेत, पण 4थ्याच्या वरचे म्हणजे 6व्याच्या वरचेच का पूजनीय आहेत? खालच्यांना पूजनीय का म्हणायचं नाही? कारण ते मिथ्यात्वानी असंयम सहित आहेत. पण दिसायला आता तुमच्या सगळ्या गावात कोथळीत सगळ्यात जास्त हुशार कोण? गुरुजी, अध्यक्ष, कायम स्वाध्याय करतात, पूजा करतात, सगळं करतात. तुमच्या पुढे 3 मुनी महाराज बसवतो मी पण आहे, महाराज जे आहेत सगळे. चर्चा चालू आहे. उदाहरण आमच्या 3घांचं गुणस्थान बाहेरनं बसून सांगा तुम्ही बघून. सांगू शकतोय मी? पहिल्या गुणस्थानातले मुनी महाराज, 6व्या 7व्या गुणस्थानातले मुनी महाराज, श्रेणी चढणारे मुनी महाराज. मग श्रेणी चढणार म्हणजे 7व्यातनं 8व्यात गेलं 1 फूट वर जमिनीपासून वर, 8व्यातनं 9व्यात गेलं तर 50 फूट वर, 9व्यातनं 10व्यात गेलं 500 फूट वर. असं काय काही नसतं. 3घांचा चेहरा एकसारखा दिसतोय, 3घांची मुद्रा एकसारखी आहे, 3घांचं रूप एकसारखं आहे. पण एक पहिल्या 2ऱ्या गुणस्थानातला असू शकतो, एक 6व्या 7व्या गुणस्थानातले, एक श्रेणी चढणारे. फक्त तुम्ही ओळखू शकता ते फक्त 13व्याच्या पुढच्याच महाराजांना, केवली भगवंतांनाच ओळखू शकतो. त्याच्या आतल्या 12व्या गुणस्थानापर्यंत बाह्य रूप बघून आम्ही कुणाला पहिल्या गुणस्थानातला आहे, 6व्यातला आहे, 4थ्यातला आहे, 10व्यातला आहे काही सांगू शकत नाही. म्हणजे हे गुणस्थान रूपावरनं नव्हे स्वरूपावरनं प्राप्त होत. लक्षात आहे काय? हे गुणस्थान रूपावरनं नव्हे कशावरनं कळतं? स्वरूपावरनं होतं. आणि स्वरूप एकमेकांचं आम्ही तुम्ही जाणू शकत नाही. म्हणून एखाद्या मुनी महाराज जे आले, आम्हाला त्यांची ओळख नाही, पाळख नाही, आम्ही नुसतं काहीतरी कानानं ऐकलेलं असतोय आणि आम्ही म्हणायचं नाही नाही त्या महाराजांच्यावर जायचं नाही. आचार्य कुंद स्वामी अभव्य मुनी महाराजांच्याकडून दीक्षा घेतलेले महाराज. एखादा भवी जीव मोक्षाला जातो म्हणून सांगितलं आणि आम्ही तो 20 पंथी आमनायचा आहे ते महाराज बरोबर नाहीत, हे 13 पंथी आमनायचे आहेत हे महाराज बरोबर नाहीत, ते असला अभिषेक करतात ते महाराज बरोबर नाहीत, हे असलं आहेत ते. आम्ही बाहेरचं बघून नुसता ठरवा लागलोय. त्यांचे गुरु असले, अरे गुरुचा काय संबंध आहे? गुरूंच्यावरनं तुम्ही आम्हाला म्हणताय आम्ही आलोय नव्हता, आमचा नवरा कशाला पाहिजे चौक्यात म्हणताय की नाही? तेजस्विनी काय म्हणतोय मी? आम्ही आलोय की नाही? आमचा नवरा कशाला पाहिजे, आमचा मुलगा कशाला पाहिजे आम्ही म्हणतोय की नाही? मुलाची वडिलांची चूक आम्हाला का द्यायला लागलाय? आमच्या नवऱ्याचं चुकीचं आम्हाला का, आमच्या डार घेणं आम्हाला का त्रास द्यायला लागलाय म्हणताय की नाही? मग तिथं नवऱ्याच्या आणि पोराच्या चुकीचं फळ तुम्हाला बायको होऊन तुम्हाला आई होऊन नको आहे. मग त्या महाराजांच्या गुरूंनी एखादी चूक केली असेल तर त्याचा दोष येणाऱ्या शिष्यांना, साधूंना त्यांचं शिष्य म्हणून आम्ही देत असताना मग तुम्ही कसं बरोबर आहे? तुम्ही कसं बरोबर आहे? असं नसतंय, लक्षात ठेवा. मग ह्यावेळी जे आपले परिणाम राग द्वेषाचे असतात ते किती दिवस?
गुणस्थानाची चर्चा करताना मी तुम्हाला सांगेन, आम्ही साधूंनी 48 मिनिटापेक्षा जास्त राग द्वेष ठेवून चालत नाही. एखाद्या वेळेला उपकाराची जाणीव आम्ही 48 मिनिटापेक्षा जास्त ठेवलो तर नुकसान नाही, पण अपकाराची जाणीव, त्यांनी मला त्रास दिलाय, त्यांनी माझ्यावर अपकार केलाय, त्यांनी मला त्रास दिल्यात, 48 मिनिटाच्या आत लक्षात ठेवून चालत नाही. नाहीतर तो साधू आपोआप 6व्या 7व्या गुणस्थानातनं कोण वाढायला लागत नाही, त्याचे परिणामच त्याला खाली वाढतात. तुम्ही प्रतिमाधारी श्रावक श्राविका 15 दिवसापेक्षा जास्त जर एखाद्या जीवाबद्दल राग द्वेष ठेवला तर काहीही सांगायची गरज नाही. आकीनंद काल जग खैदाळू इकी जग खैदाळ यार जंगा गेल निंद परिणाम नेमद त्याळाग वैतीत. आपोआप आम्ही 5व्या गुणस्थानातनं 4थ्यात येतो. आणि तीच जर व्यवस्था 6 महिन्यापेक्षा जास्त गेली तर अनंतानुबंधीचा दोष लागतो आणि पहिल्या गुणस्थानात जातोय. सगळ्यांनी मला धरून इथं बसलेल्या सगळ्यांनी अंतरंगात आपल्या मनाला विचारायचं, मी माझ्या जावेबद्दलचं भांडणं, मी माझ्या सासू सासऱ्यांची भांडणं, मी माझ्या दिराबद्दलची भांडणं, जी काय घरगुती प्रॉपर्टी, धन, संपत्ती, शेजार पाजाऱ्याचं शिव बिव हे सगळं आहेत, हे मी किती दिवसापासून लक्षात ठेवलं. आणि मग मी कुठल्या गुणस्थानात आहे? तुमचं मनच. जैन धर्माला कुठलंही कोर्ट नाही. जैन धर्मातलं प्रत्येक व्यक्ती जो ज्ञानी आहे तो स्वतःचा न्यायाधीश स्वतःच आहे. आमचं कर्णनियोग सगळ्यात मोठा न्यायाधीश आमच्या जैन धर्मात आहे. म्हणून आपल्या मनालाच आपण विचारायचं. आणि मग मी जैन, मी चंद्रपूर सागर महाराज, एखाद्या कुठल्या तर घटना दुर्घटनेला लक्षात ठेवून मी जर एखाद्या साधूंचा तिरस्कार करत असेल, शिष्यांचा तिरस्कार करत असेल, अन्य साधूंचा तिरस्कार करत असेल, तुमच्या श्रावकांचा तिरस्कार माझ्या मनात असेल आणि एकदा येऊ दे डाव बरोबर काढतो असं जर मनात ठेवत असेल तर माझं गुणस्थान सुरक्षित नाही. मग महाव्रतींना सुरक्षित नाही तर मग तुमच्या तर व्रतींचं काय? तुम्ही तासभर धर्म करताय, 23 तास परपंच करताय. साधू 23 तास धर्मध्यान करतात. कधी तर असे कुठलं तर विषय घेऊन आलं तर आमचं पण आर्तरौद्रध्यान 1 तास बरोबर आहे. 1 तास आर्तरौद्रध्यान करणाऱ्या एखाद्या महाराजांना कर्म जर सोडत नसेल तर तुम्ही 23 तास त्याच सागरात पडलाय, मग तुम्हाला कर्म कसं सोडेल? म्हणून तुम्ही जगासाठी काय करायचं नाही. आपण तुम्ही म्हणजे आम्ही सगळी. जैन धर्म प्रदर्शनाचा धर्म नव्हेच. जैन धर्म आत्मदर्शनाचा धर्म आहे. जैन धर्मात तुम्ही बाहेरचे किती पुरावे द्या त्याच्यावर तुमचा निर्णय लागणारच नाही. जैन धर्मात एकच पुरावा आहे, तो कर्म, तुमचे परिणाम आणि तुमच्या आतल्या भावना. आणि तो न्यायाधीश त्या भावना जाणतो, तो कर्म तुमच्या भावना जाणतो आणि मग चांगल्याला चांगलं फळ देतो आणि चुकीच्याला चुकीचं फळ देतो. म्हणून जगाला दाखवायसाठी काय करू नका. तत्वार सूत्रमध्ये रत्नकंडक सावकाचार मध्ये 100 पैकी 99 मार्क पडणारा जीव स्वर्गाला जातो आणि त्या लिखाणामध्ये नापास झालेला जीव नरकाला जातो. शास्त्रात काहीही सांगितलं. 90-95% मार्क पडणारा जीव डॉक्टर इंजिनियर होतो. काय होतो? डॉक्टर इंजिनियर होतो. आणि 40-45-50% मार्क पडणारा जीव कॉलेजच्या जीवनात पण त्याची बुद्धी शार्प म्हणजे कला कौशल्य असेल तर तो कलेक्टर होतो. आणि 90% मार्क पाडलेला इंजिनियर, 40-45% मार्क पाडलेला आपला क्लास वर्गमित्र ज्यावेळी कलेक्टर होऊन येतो त्यावेळी नमस्कार साहेब, नमस्कार, शालूट मारतो.
कुठे गेले तुझे 90 मार्क? लई छाती फुगून चालत होतस की माझ्या भुशी, ऐक मला 90 आहे, तुला काय येतंय, आता काय शालूट मारायला लागलास? नियम नाही हा. 90 मार्क पडणारा व्यक्ती फार यशस्वी होईल आणि 50% मार्क पडणाऱ्या व्यक्तीचं नुकसान होईल असं लौकिकात जर दिसत नसेल तर धर्माच्या परीक्षेमध्ये कसं असेल ते? म्हणून मी तुम्हाला सांगितलो, तुमची कुठलीही परीक्षा मी लेखी घेणार नाही, तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, तोंडी परीक्षा नाही, तुम्हाला सगळं तुम्हाला प्रॅक्टिकली जगायचं आहे. प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये मार्क पाडा, तोंडी लेखीमध्ये नाही पडलं तर राहू दे. तेवढ्यासाठी चातुर्मास आहे, तेवढ्यासाठी गुरुपौर्णिमा आहे, तेवढ्यासाठी ही समाधीची साधना तुमच्या पुढे आहे, तेवढ्यासाठी 4 महिने ही रत्नत्रयाची साधना तुमच्या पुढे आहे. तुम्हाला स्वप्नात जरी महाराज विचारले दीक्षा घेणार का, तरी तुम्ही म्हणायचं महाराजजी तुमच्या आशीर्वादानं माझी दीक्षा होऊ दे. आमचं काम आहे ते, मग नवऱ्याचं आहे, मागं आमच्या लिचांड आहे, तुम्ही घेणार नाही आम्हाला पण माहिती आहे. कुठलीही मुलगी, प्रत्येक मुलगी ऐश्वर्या राय होणार नाही री, बरोबर आहे की नाही? होणार आहे काय? पण भाव करते की नाही मला ऐश्वर्या राय व्हायचं आहे म्हणून? कुठलाही मुलगा, प्रत्येक मुलगा कुठलाही हिरो होणार नाही. प्रत्येक जणाला वाटतंय जेवढे निवडणुकीला राहिले ज्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे तो पण म्हणतोय मी निवडून येणार आहे आणि मीच मुख्यमंत्री होणार आहे. पण होतंय का? पण भाव करतात की नाही? जसं बाहेर चुकीचं काही घडणार नाही तरी पण तुम्ही भाव करता, तसं धर्मातच का म्हणत नाही? तुम्ही प्रत्येक शब्द ऐकताना, प्रत्येक सेवा आणि क्रिया भक्ती करताना फक्त तुम्ही एकच भाव केलं पाहिजे की मला तुमच्यासारखं व्हायचं आहे, माझ्यात पुरुषार्थ आला पाहिजे, माझ्यात ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित व्हायला पाहिजे, मनात भाव असा असला पाहिजे, तरच या गोष्टी होणार आहेत. लक्षात ठेवा, आपण भगवान जरी नाही झालो तरी भ तर नक्की होतोय, आरी का नाही झालो तर अ तर नक्की होईल, मुनी नाही झालो तर म तर नक्की होईल. फक्त तुमच्यात पॉझिटिव्ह विचार आणि विश्वास पाहिजे, मी करायला पाहिजे. मी हे सगळे याच्यासाठीच करायला लागलोय आणि कष्ट केल्याशिवाय काही होणार नाही. आणि ते कष्ट नुसतं शारीरिक असून चालणार नाही, मानसिक परिणाम सुद्धा चांगले पाहिजेत. म्हणून इथं मोह आणि योग या दोन्हीच्या माध्यमातून, आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल ना तुम्हाला मी 5व्या गुणस्थानात आहेत, पहिल्या आहेत, दुसऱ्यात आहेत म्हणू शकत नाही, ना मला तुम्ही म्हणू शकता. जे आहे ते कर्माला माहिती आहे. फक्त बाहेर जे दिसतंय त्याच्यावर थोडा विश्वास ठेवून आपण आपलं काम करत जायचं. शेवटी हाय नाही ज्याचं त्याचं. आम्ही वकील आहे, आम्ही न्यायाधीश नाही. न्यायाधीशाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आपल्या सगळ्यांचा न्यायाधीश कर्म आहे, तो घेईल आपल्या बाबतीत निर्णय. आपण त्याच्याबद्दल कुणाबद्दल निर्णय घ्यायचा नाही. नसेल आपल्याला एक सवय आहे, उचलली जीभ लावली टाळूला, आम्ही डायरेक्ट आरोप करतो, डायरेक्ट. पण आचार्य भगवंत उमास्वामी महाराजांनी तत्वार सूत्रामध्ये, मला काय गाथा अध्याय तसलं काय पाठ नाही, आपल्याला तसलं काही येतच नाही, पण दर्शन मोहनी कर्माच्या बंधाचं निमित्त काय काढून घ्या. दर्शन मोहनीच्या प्रकृती किती आहेत? सगळ्यांचं एवढं स्वाध्याय नाही, एकटी पण सांगा ना की 3. दर्शन मोहिनीचे किती प्रकृती आहेत? कुठल्या कुठल्या? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती. बंध योग्य 120 प्रकृतीमध्ये सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती येते का? मग बांधताना कुठल्याचा बंध होतोय? फक्त एका मिथ्यात्वाचा होतोय. उदयाला येताना ते फोडून 3 मध्ये होतोय, पण बंद होताना कशाचा होतोय? मिथ्यात्वाचा. म्हणजे एका मिथ्यात्वाचाच बंद होतो. त्या दर्शन मोहनीच्या म्हणजे मिथ्यात्वाच्या बंधाची कारण काय सांगितली?
केवली सूत्र संग देवा अवर्णवादो दर्शन मोनियस्य. दर्शन मोनी कर्माच्या बंधाला कारण काय आहे? संग. संग म्हणजे कोण? महाराज माताजी. असं चतुर्विध संघ म्हणजे श्रावकपणाला. जिनवाणी देव, चतुर्निकाय देव, वीतराग भगवान, सगळे धर्म, वीतराग धर्म, ह्या सगळ्यांच्या वर आम्ही स्वार्थासाठी जर त्यांच्यात नसणारा दोष आम्ही लावलो, काय कळतंय त्या भगवंतांना? शास्त्र लिहून ठेवल्यात. आत्ताची परिस्थिती काय आहे? म्हणजे देवाला काही कळतच नाही, तुला जास्त कळते. काय कळतंय त्या श्रावकाला? नाही. आणि मग स्वार्थापोटी आम्ही काय करतोय? एखाद्यांच्यात नसलेला दुर्गुण, एखाद्यांच्यात नसलेले दोष आम्ही लावतो. आणि प्राय ह्याची सगळ्यात जास्त भूमिका कोण करतं? ऐकू ना मला जरा, मग सांगाय की आता तुमचं प्रश्न आहे. हे सगळ्यात जास्त सवय बायकांना असते, बायकांना. आणि गावात, समाजात, घरात सोडा, चौक्यात सोडत नाही तुम्ही. चौक्यात महाराजांचा अंतराय झाला, महाराजांचंच केस होतं ते एवढं मोठं. महाराज आता सलमान खानच्या घरात जन्मलं नाहीत काय? एवढं मोठं केस असते महाराजांचं. एवढं केस आलं महाराजांचंच होतं, माताजींचंच होतं. एवढं मोठं केस महाराज माताजींचं असते. आणि परत सगळं तिथं बघायचं, सगळं करायचं, रडायचं. आणि दुपारी कोणतं विचारलं, ह्यांग्यान अंतर आहे तू ह्यान कुंडलीला की तू? महाराज जर कुंडली येतात भिटून. त्याला आता त्या महाराजाला लय हौस आहे, उद्या सकाळपर्यंत गळा वाळून पोट मोकळं ठेवून उपाशी बसायची हौस आले त्याला. आम्ही मिथ्यात्वाचा बंध तेवढ्या समयापुरता आमचा झाला, कारण गुरूंच्यावर आम्ही अपवाद घेतलो. म्हणून आपण काय बोलतोय, काय करतोय, 2 मिनिटाची स्पर्धा होते, 2 मिनिटाची ईर्ष्या होते. ऐकायला काय? जावा जावांनो, सवती कोण आहेत का इथं? असल्या तरी मागणं येऊन सांगा, सगळ्यांच्या पुढे नको. सासू सुना, जावा जावा, स्वतःच्या मनाला विचारा. आम्ही जाता जाता येता येता हे सगळे एकमेकावर अपवाद लावतोय. आम्ही काय करायला लागलोय? आम्ही किती विचार करतोय? मी बरोबर आहे, मी चूक नाही, हे 4 लोकांच्या पुढे सिद्ध करण्यासाठी आम्ही असंख्यात कर्माचा बंद करून घेतो. समोरची लोक तुम्हाला ना शिक्षा पण देणार आहेत, ना समोरची लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार आहेत. पण आम्ही तिथं आमच्या स्वतःमध्ये दोष लावून घेतो. म्हणून असं कुणाच्या आत्म घडतंय? ज्यांच्याकडे फार स्पर्धा, ईर्ष्या आहेत अशा लोकांच्याकडे. गुणस्थान के कितने भेद है? गुणस्थान के 14 भेद है. मिथ्यात्व, सासादान, मिश्र, अविरत सम्यक्त्व, देशविरत, प्रमत्तविरत, अप्रमत्तविरत, अपूर्वकरण, अनिवृत्तीकरण, सूक्ष्म संप्राय, उपशांत मोह, क्षीण मोह, सयोग केवली, अयोग केवली, अयोग केवली, सयोग केवली, क्षीण मोह, उपशांत मोह, सूक्ष्म संप्राय, अनिवृत्तीकरण, अपूर्वकरण, अप्रमत्तविरत, प्रमत्तविरत, देशविरत, अविरत सम्यक्त्व, मिश्र,
सासाधन मिथ्यात्व, ह्या 14 पायऱ्या आहेत. किती पायऱ्या आहेत? आणि 15वी पायरी आहे ती मोक्षाची. कितवी पायरी आहे मोक्षाची? हे 14 चढायलाच पाहिजे. फक्त शपक श्रेणी चढणारा एकटाच जीव असा आहे, तो 10व्यातनं डायरेक्ट 12व्यात जातो, 11व्या पायरीवर पाय ठेवत नाही. किंवा अनादि मिथ्या दृष्टी जर जीव असेल आणि द्रविलिंगी मुनी महाराज असेल, द्रविलिंगी, तर त्याला सम्यक्त्व झालं तर ते मुनी महाराज पहिल्या गुणस्थानातून डायरेक्ट 7व्यामध्ये जातात. द्रव्य प्रतिमाधारी तुम्ही असाल, सम्यक्त्व नाही पण प्रतिमेचं पूर्ण पालन करता, अशा व्यक्तीला जर प्रथमोपशम झालं अनादि मिथ्या दृष्टीला, तर तो डायरेक्ट कुठे जातो? 5व्यात जातो. बाकी मग 4थ्यात जातात. नाही तर तिथून पुढचं 7व्याच्या पासून वर असं एकही गुणस्थान नाही, त्याला सोडून डायरेक्ट वर जातात. 6व्यातनं 7व्यात जायला पाहिजे, 7व्यातनं 8व्यात जायला पाहिजे, 8व्यातून 9व्यात, 9व्यातून 10व्यात आणि 10व्यातून 11व्यात उपशम श्रेणी, शपक श्रेणी चढणारा डायरेक्ट 12वा, मग 13वा आणि 14वा करून 13व्यातनं डायरेक्ट मोक्ष नाही, 14व्यात जायलाच पाहिजे. हा क्रम आहे. त्यामुळे शॉर्टकट जैन धर्मात काही व्यवस्था नाही. आज नाही, कधी ना कधीतरी तुम्हाला भावलिंगी मुनी तुम्हाला मला व्हायलाच पाहिजे. समाधीपूर्वक मरण साधायलाच पाहिजे. आणि समाधीपूर्वक मरण साधून मोक्षाचं पुण्य, सातिशय पुण्य एकदा, दोनदा, तीनदा मिळवून मग अनादि मिथ्या दृष्टी जीव सुद्धा तो मोक्षाला 14 काय 12 अंतर्मुहूर्तात जाऊ शकतो. पण अनादि मिथ्या दृष्टी जीव असं कधीच पहिल्यापासून कधी मुनी झालाच नाही, द्रव्यलिंगी आणि कुठली मुनींची साधना केलाच नाही, तो कधी धर्मच केला नाही आणि डायरेक्ट दीक्षा घेतला आणि 14 अंतर्मुहूर्तात मोक्षाला गेला, असं होऊ शकत नाही. आत्म्यावर पूर्व संस्कार असलेच पाहिजेत. म्हणून आजचा द्रव्यलिंगी मुनी आज जरी मोक्षाला जाणार नसला तरी तो भविष्यात कधी ना कधी तर मोक्षाला जाणारा असतो. आता अभव्य काय भव्य याचा निर्णय आम्ही तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणून एखाद्या मुनी महाराजाकडं, एखाद्या जीवाकडं जरी ते मिथ्या दृष्टी असले तर बघून त्यांना हीन दृष्टीनं कधी हिनवायचं नाही. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का, अमृत किसी को पिला न सके तो जहर किसी को. तुम्हाला कुणाला पाया पडायची इच्छा नसली तर राहू दे, पण त्यांची 4 लोकांच्यात बसून निंदा तर करू नका. तुम्हाला कुणाला चौका लावायचं नसलं तर राहू दे, पण दुसऱ्या लावणाऱ्यांना हंतावरी दार यात कमाड काही दिरी मग ती पापाकडच काही दिरी असं म्हणायचं नाही. म्हणून हे 14 गुणस्थान आहेत, 14 पायऱ्या आहेत. त्या एक एक पायरीचं विश्लेषण उद्यापासून आपण व्यवस्थित घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवून आपण काम करायचं आणि आपण परिणामांची विशुद्धी करायची. मंतं मुक्ति भरतारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंत गुणार्णवं. ज्ञानाचार फलप्राप्ता नरहत सिद्धत्रियोगिनां नत्वा वश्रेष्ठधा ज्ञानाचारं विश्वाग्र दीपकं. पंचपरमेष्ठी भगवान की. हात वर करायचं. आता प्रत्येक वेळेला रोज सांगायला लागू नाही. जिनवानी माता की. परमपूज्य आचार्य सकल कीर्ती महामुनि राज की. चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की. संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की. शांत मूर्ति व रत्नाकर आचार्य गुरुवर
सन्मति सागरजी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की। पूर्व चर्चेमध्ये आचार्य भगवंत सकलकीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या ग्रंथातील 6व्या अधिकारातील विनय तपाची चर्चा करत असताना शारीरिक आणि वाचनिक विनय कसा असतो हे सकाळच्या पूर्वसत्रामध्ये झालेलं आहे. आता मानसिक विनय म्हणजे काय, मानसिक विनयाचं स्वरूप काय, तर या ठिकाणी सांगतात दुष्कर्मागमनत्वार सन्मुखं स्वसुखावृतं दुर्ध्यान द्वेष रागादि लीनं चिन्ताशताकुलं त्यक्त्वा स्वपरिणामं सुतत्ववैराग्यवासितं सदर्दधर्म सद्भावा गम चिंतादि तत्परम स्वान्येषामित शुद्धम धार्यते यन्निजं मनः गुरोः पार्श्वे स विश्वो मानसिको विनयो वर. आचार्य भगवंत काय सांगतात बघा, दुष्कर्म आगमन द्वार सन्मुखम स्वसुखा आवृत्तम. दुष्कर्म जे असतात, दुष्कर्म म्हणजे काय, अशुभ कर्म. जे अशुभ कर्म असतात त्या अशुभ कर्माला येण्याचं जे द्वार आहे त्या द्वाराचं सन्मुखम म्हणजे कारण काय आहे, तर स्वसुख आवृत्तम, आपल्या स्वतःच्या सुखाची इच्छा असणं. दुर्ध्यान द्वेष रागादी लीनम चिंता शता आकुलम. आणि काय सांगितलं, दुर्ध्यान म्हणजे अशुभ ध्यान, अशुभ ध्यान राग द्वेष याच्यामध्ये जो लीन होणं म्हणजे लीन असणं, आणि शत आकुलम म्हणजे आकुलता म्हणजे काळजी चिंता, किती शेकडो चिंता शत आकुलम, की आपण शेकडो चिंतेनं आकुल झालेला असतो. त्यक्त्वा असे जे परिणाम आहेत त्या परिणामांना त्यक्त्वा म्हणजे सोडून, स्वपरिणामम सुतत्व वैराग्य वासितम, सोडून त्याला स्वपरिणामम म्हणजे स्वतःच्या परिणामांना स्थिर सुरक्षित करून, सुतत्वाच्या आणि वैराग्य वासितम म्हणजे वैराग्यामध्ये लीन व्हा म्हणा, वैराग्यामध्ये वास करा म्हणा, असं करून, किंवा इच्छा सुद्धा करू शकता. वैराग्याची इच्छा, वैराग्याचा मोह असं करून सत अर्थ धर्म सद्भाव आगम चिंतादी तत्परम. मग इथं सांगितलं आता सद हे प्रत्येका ठिकाणी लावायचं. जसं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ज्या ठिकाणी आपण सम्यक लावतो, तसं आता पुढच्या सगळ्या विषयात लक्षात आले सगळ्यांना माताजी, सत हे शब्द प्रत्येक ठिकाणी लावायचा. सत सदर्थ आहे ना तिथं, ह्याच्यामध्ये 1 2 3 4 चौथ्या ओळीमध्ये श्लोकामध्ये सदर्थ वाक्य आहे. तर तिथं सत म्हणजे अर्ध त निघतंय आणि पुढं अ निघतंय.
अर्थ होतोय. 1943 सूत्र तुमच्या डाव्या हातापाशी, हा डावा हात आहे, इथं त्या श्लोकामध्ये 3 नंबरची ओळ आहे. 1943च्या समोरची ओळ सदर्द पहिला शब्द आहे. सदर्द त्याचे स्फोड केल्यानंतर सत अर्थ. मग हे सत आहे ते पुढं सगळ्याला लावायचं. सत अर्थ, सत धर्म, सत भाव, सत आगम, असं सगळं. आणि सत म्हणजे चिंता, म्हणजे चांगले विचार. ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळी आपण तत्पर होईन, आपल्या मनाला तिथं लागवेन, सगळं करेन, त्यावेळेला स्व अन्येषाम हितकृत शुद्धम धार्यते यत निजम मनः गुरोः पार्श्वे सविश्वो मानसिको विनयो वर. आणि मग हे सगळं, ह्या सगळ्याचं चिंतन करून सगळ्याला मनाला तिथं लावलं पाहिजे. आणि आपलं मन सदैव दुसऱ्यांच्या, स्वतःबरोबर इतरांच्या हितासाठी आणि काय सांगितलं, अत्यंत शुद्ध करून केलं पाहिजे. आणि कुठं यन निजमन, म्हणजे स्वतःच्या मनाला शुद्ध ठेवलं पाहिजे. हे सगळं कुठं करायचं आहे, गुरो पार्श्वे. कुठं करायचं आहे, गुरूंच्या समोर. आणि आम्हाला आता गुरुच नको झाल्यात. बरं नाही सौरभ, कवा एकदा घराकडे जाईन, कवा एकदा गावाकडे जाईन, कवा एकदा यांच्यापासून जाईन, असं लोकांना वाटतंय. पण हे सगळं गुरूंच्या समोर. दिगंबर मुनी महाराजांना तर किती पंचम कालाची महिमा आहे बघा. पूर्वी एक दिवसासाठी, एक 2-4 दिवसासाठी, काही काळासाठी गुरु महाराज जर शिष्याना इकडं जरा जाऊन या, तिकडं जरा जाऊन या म्हटली की रडत होती लोक, शिष्य लोक. नाही, आम्हाला तुम्हाला सोडून जायचं नाही, आम्हाला तुम्हाला सोडून जायचं नाही. आणि आता वाट बघतात, कधी जा म्हणतील, कधी जाऊन. आणि जर ती वाट बघण्याची सहनशीलता संपली, यांनीच जाऊन गुरुंना म्हणायचं, आम्हाला जर तिकडे जाऊन यायची इच्छा आहे, आशीर्वाद द्या. गुरुंनाच आदेश. महिमा ही पंचमकालाची. गुरूंच्या समोर हे सगळं मन पवित्र करायला पाहिजे. भगवंतांचं मंदिर आणि गुरूंचं पादमूल या विश्वातील धर्मरूपी सर्वात स्वच्छ आणि निर्मल मंदिर आहे, ज्याच्यामध्ये आपले सगळे पाप धुवून जातात. हिंदू लोकांची मान्यता, गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर पाप धुवून जातं म्हणून आहे. वारकरी लोकांची मान्यता, चंद्रभागेच्या तीरावर, चंद्रभागा नदीत आंघोळ केल्यानंतर पाप धुवून जाते म्हणून सांगितलं. पण आचार्यांनी सांगितलं, आपल्या आत्मारूपी अशुद्ध झालेल्या, अशुभ कर्मांनी मलिन झालेल्या आत्मारूपी शरीराला जर स्वच्छ करायचं असेल, त्या वस्तूला स्वच्छ करायचं असेल, तर भगवंतांचं आणि गुरूंचं दोघांचंच पादमूल असं आहे की तिथं जिनवानीच्या निर्मळ पाण्याचा वर्षाव आपल्यावर होतो आणि त्याच नदीच्या तीरावर आपली सगळी शुद्धी होते. पण आता कुणाला हे पाहिजे, महाराज आता आम्हाला नदीची गरज नाही, आता आम्ही शावर खाली बसतोय, आपोआप सगळं शुद्ध होतंय. तुमचा गैरसमज आहे. भगवंतांच्या भक्तीशिवाय आणि गुरूंच्या सेवेशिवाय जो स्वतःला भगवान करण्याचा, भगवान होण्याची स्वप्न बघायला लागलाय,
तो बिन फुलाच्या फळाची अपेक्षा करायला लागलाय. कशाची? बिन फुलाच्या फळाची. आणि जी बिन फुलाची फळं आहेत ती सगळी जैन धर्मात अभक्ष्य सांगितलीत. म्हणजे जैन धर्माप्रमाणे भक्त झाल्याशिवाय आणि शिष्य झाल्याशिवाय कधीही गुरु आणि कधीही भगवान बनू शकत नाही. कितीही स्वतःला आत्माला गुरु माना, कितीही स्वतःच्या आत्म्याला परमात्मा माना, कितीही स्वाध्याय करा आणि कितीही स्वतःला माझा आत्मा शुद्ध आहे म्हणून शुद्धो आणि बुद्धोमन म्हणून गुरूंचा आदर विनय, गुरूंच्या जीवनात चरणात समर्पित न होता बिन गुरूंचं. तुम्ही तीर्थंकरांचं उदाहरण प्रत्येक ठिकाणी देतात. तीर्थंकर स्वदीक्षित असतात. एवढंच उदाहरण देऊ नका. तीर्थंकर पोटात यायच्या अगोदर 6 महिने अगोदर इंद्राला कळलं होतं. आम्ही पोटात आल्यावर 2 महिने आमच्या आईला कळत नाही. आणि आम्ही बरोबरी कोणाची करायला लागलोय? तीर्थंकरांची. इंद्र स्वर्गातनं येऊन रोज 14 करोड रत्नांची वृष्टी त्या तीर्थंकरांच्या जन्मस्थानावर करत होते. आमच्या घरावरची झाडाची पानं आम्ही आईच्या पोटात आल्यावर पडली नाहीत. आणि आम्ही कोणाची बरोबरी करायला लागलोय? तीर्थंकर स्वतः दीक्षा घेतली होती की नाही? मग आपल्याला घ्यायला काय अडचण आहे? तीर्थंकरांना कुठं गुरु होते? मग आपल्याला कशाला गुरु पाहिजे? आपला आत्माच आपला गुरु आहे असं नसतंय. कळलं काय मोना बाबी? कळलं ना? हा. जशी संगती तशी मती होत्या म्हणून सांगायची वेळ आली. होऊ शकत नाही असं. विना आई वडिलांच्या शिवाय पुत्र उत्पत्ती नाही. आणि अशा जीवांची उत्पत्ती होते त्याला समूर्चन म्हणतात. आणि समूर्चन जीव कधी धर्मध्यान करू शकत. गर्भजच जीव मोक्षाला जातो. उपपाद शय्येवर जन्म घेणारे सर्वार्थ सिद्धी जिथून अत्यंत कमी अंतरावर सिद्धशील आहे आणि 33 सागर कंटिन्यूस स्वाध्याय करणाऱ्या सर्वार्थ सिद्धीतल्या देवांना तिथल्या तिथं उडी मारून लोंबकाळून सिद्धशिलेवर जायला शक्य झालं नाही. ज्यांची कायमस्वरूपी शुक्ललेश असते. कायमस्वरूपी सर्वार्थ सिद्धीतल्या देवांची कायम शुक्ललेश असते. निदान आम्ही 1-2 तास स्वाध्याय केल्यानंतर कधी तर श्वास तर मोकळा सोडतो, कधी तर जरा आई आई अर्यंत अर्यंत म्हणून जरा आळस तरी 1 मिनिट देतो 2 तासात. पण ते 33 सागर मध्ये एवढा वेळ सुद्धा वाया घालवत एवढं स्वाध्याय करणारा देव मनुष्य गतीत येऊन उच्च कुलात जन्म घेऊन दीक्षा घेतल्याशिवाय तो मोक्षाला जात नाही. आणि यो भाद्र पंचम कालात जन्मून पंख्याखाली आणि गादीवर बसून सिद्धो आणि बुद्धो होऊन म्हटल्यावर मोक्षाला जातोय. काय कुठे शास्त्रात जरा तर कुठं तर त्याला कुठं तर मी म्हणतोय निदान सीमेच्या लगत तर काय तर पाहिजे की. हे दिल्लीतला आळी मारलेल्या माणसाला कन्याकुमारीत ऐकू घेतले म्हणल्यागत काम करायचं पाहिजे. कसं शक्य आहे सांगा बघूया? शक्य नाही. म्हणून कुतीवाल्यांनो 100% एक तुमच्या मनाला हा निर्णय घ्या. 100% आज उद्या 10 वर्षानं 50 वर्षानं पुढल्या भावात त्याच्या पुढल्या भावात गुरुजी कुठल्या ना कुठल्या भावात दीक्षा घेतल्याशिवाय समाधी झाल्याशिवाय मोक्ष मग कुठल्यात ना कुठल्या भावात करण्यापेक्षा सुरुवात कुठनं करायला पाहिजे बापा? कुठनं करायला पाहिजे? कारण आत्ता जेवढी तुम्हाला अनुकूलता मिळाली
या दुःखमय पंचम कालामध्ये हे तुम्हाला जी एवढी सगळी अनुकूलता मिळाली, ही भविष्यात कधी मिळेल याची गॅरंटी आहे का तुम्हाला? मला तर आहे का? म्हणून त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. म्हणून धर्म पुरुषार्थ, अर्थ पुरुषार्थ, काम पुरुषार्थ आणि मोक्ष पुरुषार्थ, चारही पुरुषार्थ आपण केले पाहिजे. परवा या विषयावर चर्चा नांद्र्यातल्या प्रवचनात फार सुंदर झाली. आता ती काही व्यवस्था मला माहित नाही काय झाले. सकाळच्या पण स्वाध्यायाची व्यवस्था ही 2-3 शानी पोरं आहेत, ती महाराजांच्या मार्गदर्शनानं तुमच्या या भौतिक व्यवस्थेवर सकाळचं प्रवचन, दुपारचं प्रवचन किंवा नांद्र्याला वगैरे झालेले जे विषय आहेत याचं विश्लेषण सगळं तुमच्या भौतिक कंपासमध्ये सगळं रोज 2-4 तासामध्ये येते. एकदा ऐकत जाऊ. आजचा सकाळचा तर विषय इथं कोथळीतला फार ऐकण्यासारखा आहे. तो दुपारी संध्याकाळी फावल्या वेळेत ऐकत जावा. हे कशासाठी? आणि हा मोक्ष पुरुषार्थ तुम्ही वर्तमानमध्ये द्रव्य रूपात जरी मोक्ष आम्हाला मिळत नसेल तर भाव रूपात आम्ही मोक्षाची भावना करू शकतो. आणि मोक्षाला जाण्याची भूमिका, जसं चातुर्मासला महाराज किती तारखेला आले? ऐकू ना, 2 डिसेंबरला आले. मग पूर्ण वाक्यात बोला की. 2025 2 जुलै 2025ला चातुर्मासला महाराज आले. स्थापना किती तारखेला आहे? 10 जुलै 2025ला आहे. मग डायरेक्ट महाराज आले आणि चातुर्मास केले. असं कुठल्या कुठल्या गावात झाले नाही. जगाला जरी सांगत नसलं तरी महाराजांची भूमिका कोथळी चातुर्मास करायची आहे ही अंतरंगामध्ये भूमिका 2 महिन्यापासून चालू होती. आणि कोथळीवाल्यांना महाराजांचा चातुर्मास करायचा आहे ही भूमिका 3 वर्षापासून चालू होती. किती वर्षापासून? 3 वर्षापासून तुम्ही भूमिका करायला लागलाय. आणि यो मोठा नारळ घेण्यासाठी, अभय संख्येच्या भाषेत, हे मोठा नारळ घेण्यासाठी 1 वर्ष बारके 2 नारळ घेतला चातुर्मासला. 3 वर्षापासून तुम्ही भावना करलाय. 3 वर्षात तुम्हाला लोकांनी पण सांगितलं चंद्रपूर सागरांचा नाद करायला लागलाय. विचार करा, तुम्ही पण 3 वर्ष जरा सगळं खाऊन पिऊन व्यायाम करून तुमचं दृढता केला. कसं पण असू दे, आम्ही निस्तरायला तयार आहे. खरं चातुर्मास करणारच, सोडणार नाही. तुम्ही 3 वर्षाची भूमिका करला आणि तुम्ही 3 वर्ष कष्ट घेतला म्हणून 2 महिन्यापासून माझ्या मनात भावना झाल्या. आणि त्याचा सत्यार्थ येणाऱ्या 2 दिवसामध्ये तुम्हाला होणार आहे. साधा 1 चातुर्मास करायला माझ्यासारख्या चिल्लर महाराजाचा चातुर्मास, चिल्लर नाही मी, चिल्लर बघा, खन 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 आवाज येतोय. नोटाचा आवाज येतोय येतोय माझा आवाज नोटासारखा आहे का चिल्लर सारखा आहे? आता तुम्हीच म्हणताय बघा. मी बोलताना सकाळ तर न सांगतोय, मी 4 दिवस सांगायला लागलोय. काय जरी गुरु म्हटलं तर हू म्हणायचं. तुम्हाला हू म्हणायची सवयच नाही, नको तिथं हू म्हणताय. असं खणखणीत आवाज आहे म्हणून चिल्लर सारखं महाराज म्हटलो मी. जर माझ्यासारख्या महाराजला आणायला 3 वर्ष तुम्हाला गावाला मिळून कष्ट करावं लागत असेल, मला इथं येण्यासाठी 2 महिने माझी मानसिकता तयार करावी लागत असेल, तर मोक्ष ह्याच्यापेक्षा सोपा आहे? मोक्ष सरळ वस्तू आहे. मोक्षाला जाण्यासाठी किमान 2-4 भावापासून तर आपली तयारी पाहिजे. आज ह्या पर्यायात आम्ही जर हे धाडस केलो, आम्ही जर हिची मानसिकता केलो, निदान भूमिका तर करा. मला शिखरजीला जायचं आहे एवढं तर ठरवा, मग चौकशी करा.
मग तिकीटला रिझर्वेशनला टाका, कधी तुमचं वेटिंगमधनं कधी RSC VRSC काय होत होत कधी ना कधी तर तुमचं सीट कन्फर्म होईल. डायरेक्ट आम्ही सीट कन्फर्म करणार आहे आणि डायरेक्ट मिरजातनं निघलं की शिखरजीलाच आमचं रेल्वे आणि विमान थांबवणार आहे असं म्हणायला जाचीला आणि कुठंतर अहमदाबाद सारखं म्हणते तुम्ही माणूस उतरल, मोठी शिखरजी गाठ पडेल. त्या अहमदाबादचं बघितल्यानंतर तर आपल्याला किती वाईट वाटलं. काय बिचाऱ्यांचा दोष. तुम्ही म्हटलं काय पाप त्याच्यामुळं झालं, त्याच्यामुळं झालं. त्याच्यामुळं नाही. ऐका लागले काय झोपालाय? सामुदायिक हिंसेला आणि पापाला जी लोक अनुमोदना देतात त्यांचं असं सामुदायिक मरण होतंय. ह्या सगळ्या लोकांनी पूर्वभावात सामुदायिक कुठं ना कुठं तरी हिंसेला, हत्येला, पापाला अनुमोदना दिलती. एकटाच कसं काय त्याच्यातनं खाली पडला? एकटी तर बाई ती विमान उडायच्या अगोदर 1-1.5 तास अगोदर तिथं जायला लागते. पुढे विमान दिसा लागले विमानतळावर आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्यावर भांडा लागल्या, फक्त अर्धा तास लेट झाले, अजून विमान आहे, अजून 5 मिनिटात उडायला वेळ आहे, मला सोडा. का सोडत नाही? तुमच्यावर केसच घालतो तुम्हाला, असं म्हणून भांडत होती. आणि 10 मिनिटांनी म्हणत्या देवानं मला बरं झालं लेट केलं. म्हणून आयुष्यात जे काही घडते ना ते चांगल्यासाठी घडते म्हणून शांत बसायची सवय पाहिजे. ते बघितल्यानंतर आम्ही पाल चुकलो, श्रद्धांजली वाहिली, प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने मदत केली, सगळं केलं. पण कुणाला वाटलं का भविष्यात माझं सुद्धा असं होऊ शकतं? आणि त्याच्यासाठी माझ्या हातात जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंतच मला एकमेकाचं वैरत्व, ईर्ष्या, मत्सर, द्वेष, शत्रुत्व सगळं सोडून मला प्रेमाने एकमेकांशी जगायचं आहे. असं कोण विचार केला? कोण निर्णय घेतला? निर्णय घेतलो तर आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला? काहीही करत नाही आपण. आमचं सगळ्यांचं स्मशान वैराग्य आहे. जाळून येऊपर्यंतच. असं करायचं नाही, तसं करायचं नाही, जे झालं ते वाईट झालं, नुसतं जाळून येऊपर्यंतच. आणि पुढे एरे माझ्या मागल्या ताकण्या, असेच आमची प्रवृत्ती आहे. म्हणून आचार्य भगवंत तिथं सांगतात की गुरूंच्या समोर बसून आम्ही सगळ्यांनी आपल्या अशुभ कर्मांच्या येण्याला जो परिणाम अशुभ कर्मों के आने का कारण हो, अपने सुख को चाहने वाले हो, अशुभ ध्यान व राग द्वेष में लीन हो और सैकड़ों चिंता हो झाले तिथं चिंता पाहिजे, चिंताओं से व्याकुल हो, ऐसे परिणामों को छोड़कर गुरु के समीप बैठना तथा अपने मन में श्रेष्ठ तत्व और वैराग्य की वासना रखना, श्रेष्ठ अर्थ, श्रेष्ठ धर्म और श्रेष्ठ भावनाओं के चिंतन में ही अपने मन को सदा लगाए रखना, अपने मन को सदा अपने और दूसरों के हित में लगाना तथा अपने मन को अत्यंत शुद्ध रखना. इस प्रकार गुरु के समीप अपने मन की शुद्धता रखना उत्तम मानसिक विनय है. प्रत्यक्ष विनय का स्वरूप प्रत्यक्षे सद्गुरुणाम यो विनय क्रियते बुधै त्रिशुद्ध्या त्रिविध सोत्र प्रत्यक्ष विनयो मत. विद्वान लोग मन वचन काय की शुद्धता पूर्वक, विद्वान म्हणजे शास्त्री घ्यायचं नाही इथं, विद्वान म्हणजे भावलिंगी मुनी महाराज, जे मोक्षाला जाण्याची अत्यंत उत्कुट आहेत, भावना तीव्र आहेत, ज्यांना शुद्ध होण्याची इच्छा आहे, असे विद्वान. साधू लोक
मन वचन कायच्या शुद्धतेपूर्वक मन वचन काय तीनों से जो श्रेष्ठ गुरुओं की प्रत्यक्ष विनय करते उसको प्रत्यक्ष विनय कहते. म्हणजे गुरूंच्या सानिध्यात राहून त्यांचा विनय करतात त्याला प्रत्यक्ष विनय म्हणतात. 2013 पर्यंत आम्ही जो केलो तो आचार्य सन्मती सागर महाराजांचा प्रत्यक्ष विनय. 2013 पासून आम्ही जो गुरूंचा विनय करतो तो परोक्ष विनय. 18 फेब्रुवारी 2024 पासून पर्यंत जो आपण आपल्या आचार्यांच्या बाबतीत केलो तो प्रत्यक्ष विनय. त्यांच्या समाधीनंतर किंवा आमच्या जीवनात आम्ही आचार्यशी एमपीत असणार आम्ही इथं बसून जो त्यांचा विनय करत होतो तो कसला विनय? परोक्ष विनय. प्रत्यक्ष विनय पण फार महत्वाचा आहे आणि परोक्ष विनय करणं फार सोपं आहे पण प्रत्यक्ष विनय करणं फार कठीण आहे. ते स्वीकारायचं फार कठीण असतं. परोक्ष विनय का स्वरूप परोक्षे सद्गुरु नाम यात प्रणाम करणाधिकम कायेन वचसा नित्यम स्तवादि गुण कीर्तनम हृदाज्ञा पालनम सम्यक सद्गुण ग्राम चिंतनम इत्यादि क्रियते न्यत्स परोक्ष विनयोखिल. मी बोलताना उलट सांगितलं. प्रत्यक्ष विनय करणं फार सोपं आहे परोक्ष विनय करणं फार कठीण आहे असं म्हणायला पाहिजे. तुम्ही बोलताना परोक्ष विनय करणं सोपं आहे प्रत्यक्ष करणं कठीण आहे असं माझं चुकून गडबडीत वाक्य गेलं. प्रत्यक्ष काय गुरु पुढं आहेत करायलाच पाहिजे. कुणाला सांगायचं? काय म्हणतील लोक? काय म्हणतील? गुरु समोर आहेत गुरूंचं कौतुक करायलाच पाहिजे. गुरूंचा विनय प्रत्यक्ष विनय करणं फार सोपं आहे. त्याच्यामध्ये जबरदस्ती सुद्धा असू शकते. त्याच्यामध्ये जबरदस्ती सुद्धा असू शकते पण गुरु आपल्या जवळ नसताना गुरूंच्या आदेशानं आपण बाहेर धर्म प्रभावना करत असताना गुरूंच्या सानिध्यात नसताना तेवढाच विनय. गुरूंनी दिलेल्या प्रत्येक विचाराला आचरणाच्या रूपामध्ये अनुशासनामध्ये जगण्याची भूमिका. आता इथं कुठं महाराज बघायला लागल्यात मी पण आहे त्याच्यात. म्हणजे मी काय लई धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ असं काय सांगत नाही. आता कुठं आचार्य आहेत काय 8ला सामायिकला बसलं तरी चालतंय 8:30ला बसलं तरी चालतंय. आता काय प्रतिक्रमण केलं काय आणि नाही केलं काय हे तर काय आपल्याजवळ महाराज आहेत का आपले गुरु आहेत का हे न करणं सुद्धा त्यांचा अविनयच आहे. कारण त्यांच्या विचाराच्या त्यांच्या आदेशाच्या विरुद्ध. हे तर विनयाचा अर्थ महाराज माताजी सगळ्यांनी तुम्ही समजावून घ्या. नुसता गुरूंचं कौतुक करणं आणि गुरूंचं जयकारा घालणं गुरूंचा हात पाय दाबणं नव्हे. गुरूंच्या विचाराच्या आणि आदेशाच्या संस्काराच्या विरुद्ध आपला व्यवहार असणं हा सुद्धा गुरूंचा अविनयच आहे. मग गुरूंच्या समोर आम्ही काय तुम्ही मी पण आहे मी काय तुम्हाला सगळ्यांना बोलतोय असं नाही. गुरूंच्या समोर आम्ही टायमिंगवर सगळं केलो ह्याचा फार मोठं काय पुरुषार्थ नाही. पण गुरूंच्या परोक्षमध्ये आम्ही हे सगळं केलं पाहिजे. बरं आहे काय श्रीपाल भैया? गुरूंच्या पुढं आहे म्हणून मी लुंगी नेसलो धोतर नेसलो उपरणं घातलो गप खाली मान घालून बसलो आणि घराकडे गेलो गॉगल घातलो. इथं गुरु आहेत म्हणून 5:30 पावणे 6 वाजताच वाचायला लोकांना वेळ होते की नाही अंधार पडते की चला लवकर. आणि घराकडे गेल्यावर अजून हातावरच्या रेषा दिसतात की काय होतंय त्याला. असं उदाहरण सांग.
जे श्रीपालबाई असं करतात म्हणत नाही मी, तुम्हाला हे सगळं मी उदाहरण देतोय. उगाच नावं घेतोय म्हणजे त्यांचं गैरसमज करायचं मग असं नाही. परोक्षमध्ये सुद्धा आपण जसं संघात वागतोय तसं, नाही तर संघात असतोय तेव्हा वट मी कुठल्या पुरुषाबरोबर बोलणार नाही. आमच्या दिदी लोक चौक्यात सुद्धा एक चमचा द्यायचं असलं तर आम्ही बाजूला ठेवणार, आणि घराकडे गेल्यावर कोण विचारते आपल्याला. इथं अशुद्धीच्या वेळेला मौन धरायचं, घरात अशुद्धीच्या वेळेला असलं तर कुठं आहेत गुरु बघायला आपल्याला, कोण करते असं. किमान संघस्थ लोकांनी, किमान तुम्ही प्रतिमाधारी व्रती लोकांनी, साधू लोकांनी, आपण सगळ्यांनी, मी पण आलो त्याच्यात, आम्हाला असं करून चालणार नाही. हा मायाचारीचा खेळ होईल. आणि हा एक प्रकारचा अभिनयच आहे गुरूंच्या संस्कारावरचा. म्हणून प्रत्यक्ष विनय करणं फार सोपं आहे, पण परोक्ष विनय करणं फार कठीण आहे. आणि जे परोक्षामध्ये सुद्धा, म्हणून हे घटवायला पाहिजे तुम्ही सगळं. म्हणून मनपरय ज्ञानाचे किती भेद आहेत? 2. कुठले कुठले आहेत? तमिळनाडू अम्मा मराठी या लागलं, शाणी झाली हो बाई. जशी संगती तशी मती. किती भेद आहेत? 2. कुठले कुठले? रुजुमती, विपुलमती. रुजुमती म्हणजे काय? समोरच्या मनातलं जे सरळ कळतंय त्याला रुजुमती. आणि विपुलमती म्हणजे सरळ आणि वक्र दोन्ही कळतंय त्याला विपुलमती. विपुलमती मनप्रज्ञान झालेला जीव नियमाने तद्भाव. बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकल माझं काय तर, बरोबर आहे ना? विपुलमती मनप्रज्ञान ज्याला असतं तो तद्भाव मोक्षगामी असतो, कारण त्याची विशुद्धी वक्र विचारांना समजून घेण्यासारखी एवढी विशुद्धी असते. तसं प्रत्यक्ष विनय करणारा मोक्षाला जाईल याची गॅरंटी नाही, पण परोक्ष विनय करणारा शिष्य नियमानं निकट भव्य असतो आणि तो नियमानं मोक्षाला जात असतो. म्हणून परोक्ष विनय, परोक्ष गुरूंचा आदर करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती भूमिका, तेवढा पुरुषार्थ, तेवढं धाडस तुमच्या आमच्यामध्ये यायला पाहिजे. इसी प्रकार गुरुओं के परोक्ष में शरीर से तथा वचन से नित्य ही उनको प्रणाम करना. गुरु जरी इथं नसले तरी त्यांना परोक्षमध्ये प्रणाम करणं, उनकी स्तुति करना, त्यांची भक्ती करणं, उनके गुण वर्णन करणं, त्यांच्या गुणांचं वर्णन करणं, हृदय से उनकी आज्ञा का पालन करणं, हृदयानं त्यांच्या आज्ञेचं पालन करणं. उनके तेच आलं की मी सांगितलेलं सगळं, म्हणजे जरा जरा मला येते बाबा. उनके श्रेष्ठ गुणों के समूह को अच्छी तरह से चिंतन करना तथा और भी उनकी परोक्ष में उनकी विनय करना परोक्ष विनय कहलाते है. आणि ह्या विषयाचं चिंतन करूनच तुम्हाला वाटत असेल चंद्रपूर सागर महाराज भावनिक होऊन काम करतात. मी भावनिक होऊन कधीही काम करत नाही. एक लक्षात ठेवा, आपल्या शास्त्रात जे आहे तेच मी कोणतं पण काम करतो. ह्या विषयाचं चिंतन करूनच प्रत्यक्ष विनय आणि प्रत्यक्ष भक्ती करण्याचं पुण्य तर आमच्या गुरूंच्या माध्यमातून आमचं निघून गेलं. निदान परोक्ष भक्ती आणि विनय आस्था आमची कमी होऊ नये म्हणून आचार्यश्रींची प्रतिमा आणि आचार्यश्रींचं गुरुमंदिर त्या ठिकाणी उभा केलं. म्हणून उभा केलं. गुरूंची प्रतिमा उभी करायची नसते, गुरूंच्या प्रतिमा स्थापन करायचे नसतात. गुरूंच्या प्रतिमेचं कुठल्या शास्त्रात लिहिलंय? नाही, आम्हाला असं वाटतंय. अरे तुम्हाला काय पण वाटतंय, तुम्हाला वाटतंय म्हणून सगळे जगांना ऐकायलाच पाहिजे असा नियम आहे?
एक तर शास्त्राचं पान, एक तर शास्त्रातली ओळ, कुठं तर त्याला शीत पाहिजे की नाही. मग त्या एकलव्यानं द्रोणाचार्याची मूर्ती करून गुरूंच्या त्या मूर्तीकडे बघून धनुर्विद्याची विद्या शिकली, ते चुकीचं आहे. मग जैन धर्म तर, दिगंबर जैन धर्मात तर सिद्ध भगवंत हे अमूर्तिक आहेत, त्यांची मूर्तीच नाही. मग ज्यांचं शरीरच नाही त्या सिद्ध भगवंतांची मूर्ती संस्कार करून पूजनीय होऊ शकते. तर आमच्या गुरूंच्या मूर्तीला ठोस मजबूत, जसं आचार्यांनी भगवंतांची प्रतिमा सांगितली तसं ठोस करून त्याच्यावर संस्कार केलं तर ती मूर्ती का प्रतिष्ठित होत नाही. आणि हे जे सांगतात ना, त्यांनी ज्या पुस्तकाचा आधार घेतात, प्रतिष्ठा पराग उघडून बघा. जयसेन आचार्यांच्या, आचार्य जयसेन महाराजांनी जी प्रतिष्ठा पाठ पहिलं प्रतिष्ठेचं ग्रंथ आहे. कितवं? त्याच्यानंतर निमिचंद्र आचार्यांचं प्रतिष्ठा तिलक बिलक नंतर पहिला प्रतिष्ठेचा ग्रंथ लिहिला तो प्रतिष्ठा पाठ. त्या प्रतिष्ठा पाठामध्ये आणि त्याचा आधार घेऊन गुलाबचंद पुष्पांनी प्रतिष्ठा रत्नाकर लिहिलं आणि त्याचाच आधार घेऊन प्रतिष्ठा पराग छोटं पुस्तक सगळीकडे निघलं. त्याच्यात शेवटला कसं लिहिलंय हो? आचार्य बिंब प्रतिष्ठापना विधी, उपाध्याय बिंब प्रतिष्ठापना विधी, मुनी बिंब प्रतिष्ठापना विधी. का लिहिलं ते? मग तेच पुस्तक घेऊन आम्ही सगळं काम करतोय. मग ते पुस्तक चुकीचं आहे. मग ते ग्रंथ आम्ही हातात घेऊन चालणार नाही. म्हणून परोक्ष भक्ती करणं फार कठीण आहे. गुरु होते तोपर्यंत त्यांच्या आदेशाचं पालन करणं फार कठीण नाही. गुरु नसताना गुरूंच्या आदेशाचं पालन करणं फार कठीण आहे. आणि ते करण्याचं धाडस जो करतो, तेवढा विनय जो ठेवतो, त्याला गुरूंचा परोक्ष विनय म्हणतात. त्याला काय म्हणतात? परोक्ष विनय. आणि तो खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु हे तुम्ही जे करायला लागलाय, अक्षय तृतीया, महावीर जयंती, निर्वाण हे महावीर भगवंतांचं दीपावली निर्वाण लाडू, केवल ज्ञानाचं संध्याकाळी गंधर्व परमेष्ठींची पूजा, किंवा हे आता रक्षाबंधन येतोय तो रक्षाबंधन, हे तुमचं 31 तारखेला मुकुट सप्तमी, हे सगळं आहे की नाही? काय आहे? हा आमच्या देवशास्त्र गुरूंचा परोक्ष विनय आहे. रोज तुम्ही भगवंतांची पूजा करायला लागलाय, हा परोक्ष विनय आहे. आणि भगवंतांची मूर्ती पुढं बसून जसं आपल्यासारख्या अल्पज्ञानी जीवांना धर्मध्यान होतंय, कशासाठी म्हटलं बरं? मंदिरात केलेलं ध्यान, मंदिरात केलेलं जाप हे असंख्यात गुणी कर्म निर्जिराला निमित्त आहे. का म्हटलं? केवल ज्ञानात हे शाईक सम्यक दर्शन आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध व्हायला पादमूलच का सांगितलं? अहो, तिथली विशुद्धी वेगळी असते, तिथं भावना आपल्या वेगळ्या होत असतात. तसं गुरूंच्या चरण पादुकेपाशी आणि गुरूंच्या प्रतिमेसमोर या दोन्हीतली विशुद्धी फार वेगळी असते. म्हणून परोक्ष विनय हा गुरूंच्या परोक्षमध्ये त्यांच्या विचाराचा, त्यांच्या आचाराचा, त्यांच्या आज्ञेचा आणि त्यांच्या जीवनाचा हा मन वचन कायपूर्वक केलेला जो विनय आहे त्याला परोक्ष विनय म्हणतात. आणि समोर केलेला विनय हा प्रत्यक्ष विनय असतो. त्या प्रत्यक्ष विनयाची तर गुरूंची भूमिका आमच्या तुमच्या नशिबातली गेलेली आहे. पण त्या परोक्ष विनय करण्यामध्ये आमच्याकडून कुठलीही कमतरता, आळस, प्रमाद आमच्याकडं होऊ नये. आणि प्रत्यक्ष विनय करत असताना आमच्याकडून काय मायाचरी झाले असेल, आमच्याकडून काही दोष घडले असतील,
आमच्याकडून त्या विनयामध्ये प्रदर्शनाच्या भूमिका असतील तर त्या प्रत्यक्ष विनयामध्ये लागलेल्या दोषांचं अगदी मन वचन गायनं मी परोक्षमध्ये त्या सर्व गुरूंच्या चरणी त्रिवार शुद्धीपूर्वक करून नमोस्तु करून नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव नमोस्तु गुरुदेव त्या अज्ञान दशेमध्ये त्या अहम भावनेमध्ये त्या प्रमाद अवस्थेमध्ये आमच्याकडून प्रत्यक्ष विनयात जे काही दोष किंवा कमतरता झाली असेल त्यांची आम्ही क्षमा मागतो आणि तुम्ही आम्हाला एवढीच शक्ती द्या, एवढा पुरुषार्थ आमच्यात जागा करा की परोक्ष विनयामध्ये आमच्याकडून कुठलाही अविनय आणि आमच्याकडून प्रमाद होऊ नये. एवढंच तुमच्या विनयाचे आणि तुमच्या सेवेचं फळ आम्हाला मिळू दे, एवढीच भावना करतो आणि नमतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.